नवी मुंबई में एक बार फिर चोरी की वारदात हुई है। पनवेल और करमबोली में 17 ऑटो रिक्शा चोरी करने के आरोप में बुल्ढाना से एक आरोपी को गिरफ्तार किया गया है। पुलिस ने सीसीटीवी और तकनीकी सहायता का इस्तेमाल करते हुए आरोपी निसार खान को पकड़ लिया, जो पनवेल के कच्ची मोहल्ले में रहता था। पूछताछ में पता चला कि उसने 17 ऑटो रिक्शा चुराए थे। पुलिस ने 18 ऑटो रिक्शा जब्त किए, जिनकी कीमत 12,45,000 रुपए बताई जा रही है। आरोपी को अदालत में पेश किया गया और उसे पुलिस हिरासत में भेज दिया गया। हे पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीतील वाढत्या रिक्षा चोरीच्या घटनांच्या अनुषंगाने सिनियर पी.आय. ठाकरे यांनी रात्री गस्त वाढवलेली होती। 10 तारखेला या फेब्रुवारी 10ला त्यांच्या पोलीस स्टेशनचे 3 कर्मचारी वाघमारे, वायकर आणि चौधरी हे रात्र गस्त करत असताना एक इसम त्यांना संशयित त्याची हालचाल दिसून आली। तेव्हा त्याच्याकडे त्यांनी चौकशी केली। त्याचं नाव निसार सत्तार खान असं आढळलं। तो बुलढाण्याचा मेकर इथला राहणार असल्यास त्यांनी सांगितलं आणि पोलिसांना अधिक संशय आला असता कसून त्याच्याकडे तपास केला, तेव्हा त्यांनी एक रिक्षा चोरल्याचं सांगितलं। मग त्याला अटक करण्यात आलं। पुन्हा इंट्रोगेशन पनवेल शहर पोलिसांनी केलं तर त्यांनी पनवेल शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून 10 रिक्षा, कळंबोली पोलीस स्टेशनच्या हद्दीतून 4, कामोटे पोलीस स्टेशनच्या हद्दीतून 3 अशा 17 रिक्षा चोरल्याचं कबूल केलं। म्हणजे एका या सराईत चोराला पनवेल शहर पोलिसांनी रात्र गस्तीच्या वेळी ताब्यात घेतल्यामुळे 17 गुन्हे उघडकीस आले। आणखी एक रिक्षा मिळाली त्याच्याकडे, पण त्याचं नंबर व्हेरीफाय करून ती कुठून चोरली याची खात्री करून पुढील कारवाई करण्यात येत आहे। या सगळ्या रिक्षा हा आरोपी मेहकरला त्याच्या मूळ गावी जाऊन तिथं विकायचा, तिथं सांगायचं की ह्या स्क्रॅपच्या रिक्षा आहेत आणि मग ते पैसे मिळवायचा। त्याच्यावर काही कर्ज होतं, त्या कर्ज प्रकरणाला कंटाळून हे रिक्षा चोरी मी करायचो असं त्याचं सांगणं आहे।